मस्त गावरान असा झणझणीत लसूण मिरचीचा खरडा आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे। आज आपण स्पेशली भाकरीबरोबर लागणारा झणझणीत हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा कसा बनवायचा हे बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया। हिरव्या मिरच्या मी 15 ते 17 घेतलेल्या आहेत। त्याची देठं काढून आणि त्या कट करून घेतलेल्या आहेत। जिरं घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, 2 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत, त्या सोललेल्या आहेत आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। असं साहित्य आपल्याला हिरव्या मिरची आणि लसणाचा खरडा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे। अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पॅनमध्ये आपण 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे। मीडियम आचेवर आपण फ्लेम गॅसची ठेवलेली आहे। तेल आपलं जरा गरम झालेलं आहे। आपण ह्याच्यात लसूण घालून घेऊया। लसूण छान फ्राय होऊन द्यायचा, म्हणजे आपल्या ठेच्याला त्याची कच्ची चव लागणार नाही। तो व्यवस्थित सोनेरी होऊन द्यायचा। लसणाचा आपला कलर बदललेला आहे। आता आपण ह्याच्यात थोडंसं जिरं घालून घेऊया। जिरं फुललं की आपण ह्याच्यात शेंगदाणे घालून घेऊया। हे आधीच भाजलेले शेंगदाणे आहेत, त्यामुळे आपण 1 ते 2 मिनिटं ह्याला फ्राय करून घेतलं तरी चालेल। मिरच्या आपण घातल्या आहे। मिरच्या आपण बारीक गॅसवर छान परतवून घेऊया। मिरच्या आपल्या मस्त परतवून झालेल्या आहेत। आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया। गॅस बंद करून आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खलबत्त्यातून काढून घ्या किंवा तुम्ही मिक्सरमधून पण काढून घेऊ शकता। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपण याला मिक्सरमधून ह्याची छान खरडा करून घेऊ। खरडा जरासा जाडसरच करायचा। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मिरची लसणाचा जो खरडा आहे तो मिक्सरमधून जाडसर दळून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दगडाच्या खलबत्त्यात पण हा ठेचा ठेचून घेऊ शकता। मस्त गावरान असा झणझणीत लसूण मिरचीचा खरडा आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे।